बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. स्थिर सुखमासनम आहे त्या बैठकीत स्थिर राहण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य आणि जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्गश्रुती एकेका नाकपुडीने यथाशक्ती 10 आवर्तन. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने सहज श्वास घ्यायचाय. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि यथाशक्ती 10 आवर्तन उजव्या नाकपुडीने. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि अशा प्रकारे 10 आवर्तन यथाशक्ती. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने हीच कृती. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि यथाशक्ती 10 आवर्तन अशा प्रकारे. उजवा हात गुडघ्यावर. क्रमाक्रमाने आपली जाणीव उजव्या आणि डाव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. करूया कपालभाती. यथाशक्ती 15 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. नाक सोडलं असेल, डोकेदुखी असेल, पित्ताचा त्रास होत असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि यथाशक्ती 10 आवर्तन कपालभातीची. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे आणि पोटाला मिळणाऱ्या स्ट्रोककडे असेल. सावकाश कृती थांबवायची. हातांची ज्ञान मुद्रा. शुद्धीशिवाय सिद्धी नाही असं म्हटलं जातं. म्हणून श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती आपण सुरुवातीला घेतो. बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करा. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. अट्टहास नसेल. त्रिगुणातीत कालातीत ओम, परमेश्वराचं एक अक्षरी रूप ओम, त्याचं स्मरण, मनन आणि चिंतन. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं
नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्य नेमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. हस्तमंत्र. नेत्र स्पर्श. अलगद डोळ्यातून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. सुरुवातीला विश्रांती. आज आपण सुरुवात स्टँडिंग पासून करणार आहोत. त्यासाठी उठून उभं राहायचंय. सावकाश उठून उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. नजर समोर. आणि आता फक्त उजवा पाय, जर आपला असं वाटत असेल की आपला तोल जातोय, तर एका हाताने भिंतीचा आधार घ्या आणि मग पुढच्या सगळ्या कृती करा. दोन्ही पाय जोडलेले फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर घ्यायचा आहे बघा, अशा प्रकारे. एवढा तो सरळ असेल आणि समोर असेल. आता उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा. सेपरेट करायचे पाचही बोट आणि रिलॅक्स करायचे. ठीक आहे. उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण आणि रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण द्यायचा आहे, रिलॅक्स. अँकल जॉईंट करून पाऊल स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. वर खाली, वर खाली, वर खाली. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. आणि रोटेशन क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे फक्त अँकल जॉईंट्स मधून आणि डावीकडून उजवीकडे 3 ते 4 वेळेला ही कृती. सावकाश उजवा पाय खाली घ्यायचा. मध्यभागी आणायचा. हात तसेच कमरेवर ठेवायचे आणि आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे जाईल. पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. बरोबर. पुढे मागे. सेंटर. उजवा पाय सेंटरला येईल. पुन्हा मध्यभागी येईल. आता उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचा आणि मध्यभागी आणायचा. उजवीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी. बरोबर. 3 वेळा ही कृती झाली की थांबायचं. पुन्हा उजवा पाय वर उचलायचाय. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय आणि गोलाकार फिरवायचंय. जांघेतून गोलाकार. 1, अगदी सावकाश. 2, 3. विरुद्ध बाजूने. 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. उजवा पाय खाली. आता ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता डावा पाय आपल्याला थोडासा वर उचलून गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर घ्यायचा आहे आणि पावलांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायची. ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायची. अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचा आणि जमिनीकडे टाका. जेव्हा आपण स्वतःकडे घेतो तेव्हा काफ मसल्स वरती कसे प्रेशर किंवा ताण आहे ते लक्षात घ्यायचं आणि जमिनीकडे ताणताना सुद्धा गुडघ्याच्या ठिकाणी कसं आपल्याला बदल जाणवतोय त्याकडे लक्ष. वर खाली, वर खाली. आणि आता रोटेशन क्लॉक होईल. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2. फक्त अँकल जॉईंट मधून पाऊल हलवण्याचा प्रयत्न करा. पूर्ण पाय न हलवता. थांबायचंय. डावा पाय पुन्हा मध्यभागी येईल आणि त्या डावा पाय जास्तीत जास्त पुढे मागे. 1, पुढे मागे. 2, पुढे मागे. 3. 3 वेळा झालं की थांबायचं.
आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, 1 मध्यभागी, 2 मध्यभागी, 3 मध्यभागी. पुन्हा दोन्ही पाय जुळले. आता फक्त डावा पाय वर उचलायचाय, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय आणि जांघेतून गोलाकार. 1 2 मोठं वर्तुळ, 3 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आणि विरुद्ध बाजूने 1 2 सावकाश आणि 3 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पाय जुळलेले, हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. आता दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताच्या मुठी वळून घ्यायचे आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. आता पुढे काय करायची कृती? श्वास घेत पूर्ण खाली बसायचं. बघा मी दाखवते एकदा. श्वास घेत पूर्ण खाली आणि श्वास सोडत आपले हात गोलाकार फिरवून आपण पुन्हा मध्यभागी आणणार. ठीक आहे, सुरुवात करूया. पावलांमध्ये थोडस अंतर घ्या. एक श्वास भरून श्वास घेत खाली बसा आणि श्वास सोडत हात गोलाकार फिरवून पुन्हा मध्यभागी उभं राहायचं. ठीक आहे, ही थोडीशी डायनॅमिक हालचाल. सुरुवात करूया. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. 1 श्वास घेत खाली बसायचं पूर्ण, श्वास सोडत वर. 2 श्वास घेत खाली पूर्ण, श्वास सोडत वर. 3. आता जे पावलांमध्ये अंतर आहे ते थोडस कमी करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पावलं जुळवून घ्या आणि पुढची कृती सेम करायची आपल्याला. ठीक आहे, शक्य असेल तर पावलं जुळवून घ्या, नाहीतर पावलांमध्ये अंतर. पावलं जुळवायला यासाठी सांगितले की आपल्याला जेव्हा आपण खाली बसू तेव्हा आपल्या पोटरीवरती प्रेशर यायला पाहिजे मांडीचं. सुरुवात करूया. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. 1 श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. 2 श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. करूया नेक रोटेशन. पावलांमध्ये किंचित अंतर. दोन्ही हात आपले कमरेवरती, नजर सम. श्वासाकडे लक्ष देऊन पुढच्या कृती. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. सावकाश मध्यभागी. श्वास घेत मान उजव्या बाजूला थोडीशी टिल्ट करू. उजवा कान उजव्या खांद्याजवळ. श्वास सोडत सोडत डावीकडे. पुन्हा श्वास घेत उजवीकडे, अगदी सावकाश करा. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. सावकाश सेंटर. आपण जे हे 5 मिनिटं जे सगळे लुझनिंग एक्सरसाइज करतो ना, ते नेहमीच करायला पाहिजे. त्याच्याने नेक रोटेशनने तर आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतोच, पण बाकीचे जे आता आपण केले त्याच्याने आपले जॉईंट्स मोकळे होतात. नजर समोर आणि आता श्वास घेत मान वर, चेहरा इकडे. श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्यात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. लास्ट राऊंड आहे. श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन करा 2 वेळा. उजवीकडून डावीकडे अगदी सावकाश कृती करा. ज्याला सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्याने फक्त मान उजवीकडे आणि डावीकडेच फिरवून घ्या. पूर्ण गोलाकार नका करू. विरुद्ध बाजूने 2 वेळा. डावीकडून उजवीकडे 2 वेळा. सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. खांदे कुठेही वर न उचलता फक्त मानेच्या मध्ये कृती होती. सावकाश मान सरळ करायचे. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली, 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 3 बरोबर. पुन्हा कोपरा जॉईन, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा, दोन्ही हात खाली घ्या. पावलांमधलं अंतर थोडस कमी करा, अगदी 1 सेंटीमीटर एवढं अंतर असेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जोडून, तोल जात असेल तर किंचित चालतं. नजर समोर करणार आहोत आपण ताडासन. आणि आता दोन्ही हात आपल्याला हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. समोरनं दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. कल्पनेने समोर एखादा बिंदू तयार करा आणि तिथे आपलं लक्ष केंद्रित करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप असेल. संपूर्ण शरीर उभ्या कक्षेमध्ये ताणलं गेलंय आणि त्यानंतर टाचा जमिनीपासून वर उचला. आपल्या टोजवर आपल्याला उभं राहायचंय. आपला जो चवड्याचा भाग आहे तिथे उभं राहायचंय आणि संपूर्ण शरीराला खेच, स्ट्रेच स्ट्रेच. बरोबर, जेवढं शक्य आहे तेवढं वरती ताणायचंय. छान. सावकाश टाचा खाली घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला वरच्या वर आणि दोन्ही पायांमधलं अंतर थोडस वाढवून. आणि आता सुरुवात करूया आपण तिर्यक ताडासनाला. सावकाश एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचं. सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, डावीकडे. अगदी सावकाश उजवीकडे, डावीकडे. दोन्ही पाय गुडघ्यात न सरळ असतील. वरती हात जे आहेत ते कोपरात न सरळ असतील. संपूर्ण शरीराला स्ट्रेच आहे आणि आपण एकदा उजवीकडे आणि डावीकडे बेंड होतोय. बरोबर. लास्ट राऊंड करूया. उजवीकडे आणि डावीकडे. थांबायचंय. पायामधलं अंतर कमी करा. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत बाजूने आपले हात खाली येतील. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सही सोडायची, रिलॅक्स. ताडासन श्वसन आपण करणार आहोत. एक व्हेरिएशन आहे, हे सोपं आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. दोन्ही हात क्रॉस होऊन खांद्यांवर आहेत. पुन्हा नजर समोर. आणि आता पुढची कृती. श्वास घेत टाचा वर उचलायचा आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचं. आता डावा हात वर आहे त्यामुळे तो उजवा हात वर काढा. डाव्या हाताच्या वरून उजवा हात घ्या. तिथल्या तिथे हात बदलायचा आहे आणि पुन्हा एकदा 3 वेळा ह्याच कृती करूया. श्वास घेत टाचा वर उचलायचा आणि श्वास सोडत खाली. नजर समोर असेल, मान सरळ असेल. श्वास घेत वर टाचा, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय. उजवा हात पहिल्यांदा खाली घ्या आणि मग डावा आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सही सोडायची, विश्रांती. करणार आहोत आपण आता बद्ध हस्त. फक्त कृती बघून घ्या आधी. दोन्ही पाय जुळलेले किंवा थोडस पावलांमध्ये अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती आपल्या सीट पासन थोडीशी लांब. बघा, एवढी लांब ठेवायची. सीट पासन थोडीशी लांब. आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं बॅकवर्ड बेंड घेता येईल तेवढं घ्यायचा. आधी कमरेचा भाग बॅकवर्ड करायचा, म्हणजे थोडासा प्रेशर द्यायचा आणि मग मान मागे सही सोडायची. आसन सोडताना आधी खांदे रिलॅक्स करायचे आणि मग हातांची गुंफण सोडून द्यायची. ठीक आहे. हा, आता इथे नकळत आपलं पोट बाहेर येतं, तर आपल्याला आपलं पोट शक्यतो बाहेर न घेता फक्त आपला जो पाठीचा मणका आहे त्याला बॅकवर्ड थोडासा प्रेशर द्यायचा आहे. ठीक आहे. ज्यांना पाठकड्याची दुखणी आहे, आता समजा साधना करताना जर दुखत असेल
तर मात्र अगदी सावकाश करा, अट्टहास करू नका. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती थोडीशी सीट पासून ना पोट थोडस आतमध्ये खेचून घ्या. आपण संपूर्ण शरीर आपल्या एका सरळ रेषेमध्ये आहे आणि आता फक्त कमरेतनं थोडस आपल्याला मागे व्हायचंय. पाठकळ्याला हलकासा प्रेशर द्यायचा आणि आपले हात जे आहेत ना ते खाली जमिनीकडे ताणा. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे ताणले गेले आणि मग आपला चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, गळ्यावरती ताण असेल आणि श्वास चालू. ठीक आहे, छान. उलट चाल करताना आधी मान सरळ करा, खांदे आधी रिलॅक्स करा आणि हातांच्या बोटांची गुंफण जी आहे ती सोडून द्या. इथे पूर्णपणे पाठीच्या मणक्यावरती प्रेशर होता, गळ्यापासून पोटापर्यंत ताण होता. म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण आता करणार आहोत हस्तपादासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी हस्तपादासनामध्ये हे करताना जास्त वेळ थांबू नका, लगेच वरती या. ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एक श्वास भरून घेत हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. त्याला हस्त उत्तानासन म्हणतात. जेव्हा आपण हात वर नेतो, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. आपले दोन्ही हात पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीकडे सैल सोडा किंवा मागून अँकल पकडा. आपला जो घोट्याचा भाग आहे ना तो पकडा, मागच्या बाजूने अँकलचा भाग. हा, जर तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. म्हणजे आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जायला सुरुवात होते. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात पावलांच्या जवळ ठेवा किंवा अँकल पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा. आता इथे खांदे एकदम रिलॅक्स सोडा आणि आता बघा पाठकणा आपला अगदी लोअर बॅक पासून वरपर्यंत ताणला गेलाय आणि पोटावरती प्रेशर आहे. खांदे रिलॅक्स. रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने व्हायला सुरुवात होते, म्हणजे हृदयापासून डोक्याच्या दिशेने. उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. हात वरती न घेता श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ आणि रिलॅक्स. विश्रांती. मान मागे सैल सोडा, विश्रांती. करणार आहोत आपण वीरासन, वॉरियर पोज. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. जास्तीत जास्त अंतर दोन्ही पायांमध्ये. मॅटवर उभं राहून कृती करा. खाली चटई किंवा चादर असेल तर पाय सरकू शकतात म्हणून. ठीक आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय थोडासा फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी मात्र दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जास्तीत जास्त लांब न्यायचे आहे. आता उजवं जे पाऊल आहे ते उजव्या बाजूला आपल्याला टर्न करायचे. उजवं पाऊल उजव्या बाजूला आणि डावं पाऊल समोर तुमच्या समोरच्या बाजूला असेल. म्हणजे स्क्रीनच्या समोर डावं पाऊल, उजवं पाऊल उजव्या बाजूला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आपण एक एक व्हेरिएशन रोज घेणार आहोत याचे. हाताची पाचही बोटं जुळलेली, तळवे जमिनीला समान. आणि आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून, गुडघ्यातनं फोल्ड करायचंय. उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड करायचाय. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त जमिनीकडे. मांडीवर प्रेशर येईल, आपल्या हिप जॉईंट्स वर प्रेशर असेल, गुडघ्यावर प्रेशर असेल. आणि आता आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे आणि इथे यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या.
आता उजवं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला येईल आणि डावं पाऊल डाव्या दिशेला. पायामधलं अंतर जर कमी झालं असेल तर सावकाश ते पुन्हा एकदा वाढ. डावं पाऊल डाव्या दिशेला गेले. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता डावा गुडघा डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय मागून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न यथाशक्ती कृती असेल, कुठेही ओव्हरट्राय नाही. आणि आता आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. उलट चाल करताना मान सरळ. डावा पाय सावकाश सरळ. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी. आणि विश्रांती. मान मध्ये सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि मग एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे अलगद मिटून घ्या आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि डावा. पावलामध्ये गुडघ्यामध्ये आणि मांडीमध्ये अंतर असेल. आता उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली घ्या आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती अतिशय उपयुक्त आहे, लाभदायक आहे. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर. आणि आता श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करायची आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करा हातांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करा हातांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. अजून एक राऊंड. श्वास घेत कंबर प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. हातांचा जो आधार आहे कमरेच्या खाली तो काढून घ्या. आणि आता फक्त उजवा पाय वर उचला आणि उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली आपल्या हातांची पकड द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ते पकड आपल्या उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली द्या, गुडघ्याच्या मागे. आणि आता फक्त आपल्याला उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. उजवा पाय फक्त गुडघ्यातनं फोल्ड करा, सरळ करा. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. आता उजवा पाय गुडघ्यातनच गोलाकार फिरवा. 1 तिथल्या तिथेच. 2 गुडघ्यातनच. 3 बरोबर. 4 आणि 5. दिशा बदल करा. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. सावकाश हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. उजवा पाय पुन्हा तसाच फोल्ड करून जमिनीवर टेकवा. पाऊल जमिनीवर. आणि आता डावा पाय आपल्या हाताच्या बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली. अंगठे जे आहेत ते गुडघ्यावरती असतील आणि हाताची पकड गुडघ्याच्या खाली. आता डावा पाय गुडघ्यातनं फोल्ड करायचा, सरळ करायचा. 1 पाय फोल्ड, सरळ. 2 पाय फोल्ड, सरळ. 3 फोल्ड, सरळ. 4 फोल्ड आणि सरळ. 5. आता डावा पाय गुडघ्यातनं गोलाकार फिरवा. 1 तिथल्या तिथेच. 2 3 4 आणि 5. दिशा बदल. विरुद्ध बाजूने. 1 2 3
4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झाले की थांबा. सावकाश पाय खाली घ्या, हाताची पकड सोडा. डावं पाऊल पूर्णपणे जमिनीवर, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. आता आपल्याला थोडस रोलिंग करायचंय. पुन्हा दोन्ही पाय जळून घ्या, हात शरीराच्या जवळ. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे वरच्या बाजूने. जे आपले खाली होते ते आता वरती घेऊन आडवे करायचे, खांद्यातून सरळ. पाठकणा पूर्णपणे जमिनीवर. आता जी पावलं जमिनीवर टेकलेली आहेत ना, ती थोडीशी वर उचला, म्हणजे मांड्यांचा भाग आपल्या पोटावर येईल. हा. आणि आता आपण थोडस रोलिंग करणार आहोत डायनॅमिक. आता आपले पाय जे आहेत हे एकदा उजवीकडे, मान डावीकडे, आणि पाय डावीकडे, मान उजवीकडे. अशा प्रकारे रोलिंग करायचं. ठीक आहे. एकदा पाय उजवीकडे, मान डावीकडे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. बरोबर. डायनॅमिक थोडीशी कृती करा. 2 3 4 बरोबर, 5 आणि 6. थांबा. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही पावलं पुन्हा जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली घ्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. करणार आहोत आपण आज अर्ध पवन मुक्तासन आणि पूर्ण पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ ठेवा. सुरुवातीला आपण अर्ध पवन मुक्तासन करूया. आपल्याला उजवा पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचा आहे. सुरुवात करूया. खांदे रिलॅक्स ठेवा, मणका रिलॅक्स ठेवा. सुरुवात करूया. उजवा पाय 10 20 30 40 50 60 70 80 90. आणि पाय फोल्ड. पायाला आपल्या हातांचा विळखा करा. एका हाताने दुसऱ्या हाताचं पोपट किंवा बोट एकमेकांमध्ये गुंफून विळखा. डावा पाय जमिनीवर सरळ आणि रिलॅक्स आहे. उजवं पाऊल जमिनीकडे सैल सुद्धा. ज्यांना मानेचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. डावा पाय कुठेही वर न उचलता फक्त डोकं उचलायचा प्रयत्न. छान. 5 4 3 2 1. डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. डावा पाय उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर आणि क्रमाक्रमाने खाली येऊ देत. अगदी सावकाश, धाडकन न पडता नियंत्रित कृती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता मी अंक यासाठी काउंट करत नाही, कारण की आपल्याला प्रत्येकाला कळलेलं आहे कशा प्रकारे तो हात पाय खाली गेला पाहिजे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय आपण टप्प्याटप्प्याने वर घेऊया. अगदी सावकाश हळूहळू डावा पाय वर असेल. 10 20 30 40 50 60 70 80 90. डावा पाय फोल्ड. पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. डोकं वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. उजवा पाय जमिनीवर सरळ आणि रिलॅक्स असेल. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडलं. इथे यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश डोकं वर उचलायचं आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. 5 4 3 2 1. डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. डावा पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश गुडघ्यातनं सरळ ठेवून खाली नेण्याचा प्रयत्न करा आणि थोडा वेळ विश्रांती. आणि आता करूया आपण पूर्ण पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने 90 डिग्री वर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अट्टहास नसेल. सुरुवात करूया. दोन्ही पाय एकत्रित जुळलेले आहेत आणि ते हळूहळू वरती घेऊया. 10 अंश वर,
मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. पाय फोल्ड, दोन्ही पाय फोल्ड करा. आपल्या हातांचा विळखा घ्या, समोरून दोन्हीही पायांना. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा दोन्हीही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. डोकं मात्र वर उचलू नका. खांदे रिलॅक्स ठेवा, पोटाचे स्नायू रिलॅक्स. नकळत आपण इथे आपल्या ऍनसच्या भागाचं कॉन्ट्रॅक्शन करतो, तर ते पण एकदम रिलॅक्स सोडा. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. पवनमुक्तासन याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचा त्रास कमी होतो जेव्हा आपण हे आसन करतो त्यावेळेला. डोळे मिटून आपल्या संपूर्ण जिथे कुठे प्रेशर आहे त्याकडे लक्ष द्यायचंय. पोटावरती प्रेशर असल्यामुळे थोडंसं शॉर्ट ब्रीदिंग होतं. आता ज्यांना पुन्हा एकदा सर्वायकलचा त्रास आहे त्याने डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी, नाक किंवा कपाट गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा. तिथल्या तिथेच हवेत सरळ करा गुडघ्यातून आणि नियंत्रित जमिनीवर. आपण 90 डिग्री वर न घेता तिथल्या तिथेच सरळ करून पाय जमिनीवर घेतले आणि विश्रांती. बघा पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो आता रिलीज होतोय. डोळे मिटून संपूर्ण पवनमुक्तासनाचा जो काही आपल्या शरीरावर परिणाम झालाय त्याकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. आज आपण एक कृती बघणार आहोत. बघा पवनमुक्तासन आपण आता केलं. आपल्या पूर्णपणे गळ्यावरती प्रेशर होता, पाठकण्यावरती ताण होता, बरोबर. म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट करणारं आता आपण सुलभ मत्स्यासन करणार आहोत. तर पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन्स ज्यांना पाठी मणक्याचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करताना काळजी घ्यायची आहे. माझ्या सूचनेची वाट न बघता कृती सोडून द्या. कारण की इथे आपल्या मणक्यावरती प्रेशर येतोय म्हणून, किंवा तुम्ही नाही केलं तरी चालेल. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. तर याचे फायदे थायरॉइड प्रतिबंधात्मक आहेत. मत्स्यासनाचा वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत, त्यातलं एक आपण आता साधं बघणार आहोत. फक्त एका कुशीला म्हणून बघून घ्या कसं केलं जातं, कृती लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपले दोन्हीही हातांचे तळवे सीटच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. बघा अशा प्रकारे आधी बघून घ्या कृती, मग आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय बघा जोडलेले आहेत. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स आहे. ठीक आहे. ही स्थिती आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी डोकं असं वर उचलायचं आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा. पावले जी आहेत ती जमिनीकडे ताणायची. शक्य असेल तर खांदे जे आहेत ते मागून एकमेकांच्या जवळ, म्हणजे थोडंसं समोरून प्रसरण होतं आपल्या फुफ्फुसांचं बरगड्यात. बघा अशा प्रकारे आपल्याला या स्थितीमध्ये यथाशक्ती थांबायचंय. उलटचाल करताना थोडासा आपला प्रेशर जो आहे तो आपल्या हाताच्या कोपरांवर द्यायचा आणि डोकं वर उचलायचं. पावलं रिलॅक्स करून नियंत्रित पाठीचा एक एक मणका जमिनीवर आणि डोकं जमिनीवर, आणि हातांचा आधार जो सीटच्या खाली आहे तो सावकाश काढून घ्यायचा. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही अट्टहास नसेल. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनीही कृपया कुठलाही शरीराला त्रास न घेता आपले लिमिटेशन्स ओळखून कृती करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. आणि आता सुरुवात करूया. उजवा हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली घ्या, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली घ्या. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत आणि रिलॅक्स आहेत. फक्त पाठीचा मणका
जमिनीपासून हलकासा वर उचललेला आहे. ठीक आहे. आता थोडस आपल्या हाताची जी कोपरं आहे त्याच्या आधाराने सावकाश डोकं वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. मागच्या बाजूने पावलं जमिनीकडे जाणार, खांदे थोडेसे ओपन करायचे, त्यांचं प्रसारण करायचंय. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल आणि श्वास चालू. मत्स्यासन. माशासारखा हा आकार दिसतो आपला आकृतीबद्ध सुलभ मत्स्यासन आपण करत आहोत. थायरॉइड उपचारात्मक आहे. लंग्स कॅपॅसिटी वाढते याच्याने. छान दर्शनाच आहे, छान झालं. उलट चाल करूया. आधी पावलं रिलॅक्स करा. कोपराच्या आपल्या हाताच्या आधाराने थोडंसं इथे प्रेशर घेऊन डोकं वर उचला. पाठीचा एक मणका जमिनीवर, डोकं नियंत्रित जमिनीवर. हातांचा जो आधार आहे सीटच्या खाली तो काढून घ्या आणि सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर, डोळे बंद, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती आणि जाणीव श्वासाची. श्वासाची गती वाढतीये की संत आहे हे आपलं आपण तपासूया डोळे मिटून. करणार आहोत आपण आता चतुरंग दंडासन. सूर्यनमस्कारामधली स्टेप आहे, पण थोडस एक हलकस व्हेरिएशन आहे याच्यामध्ये. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जळून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्हीही पायांमध्ये मागून अंतर घ्या, थोडस अंतर घ्या आणि दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करा. हाताची जी कोपरा आहे ते छातीच्या रेषेत असतील आणि हाताचे तळवे हे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. आता दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. पावलं जी आहेत त्याचे चवड्याचा भाग जमिनीवर टेकवा आणि टाचा सिलिंगकडे. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला आणि आपला मांडी आणि पोटाचा भाग जो आहे तोही जमिनीपासून वर उचला. संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. नजर समोर. प्लॅंक पोज सुद्धा याला म्हणतात. आणि यथाशक्ती थांब. थोडस सीटचा भाग खाली करा दर्शनात. हा, आणि नजर समोर. थोडेसे पाय मागून ताणण्याचा प्रयत्न आणि यथाशक्ती थांबायचंय. 5, 4, 3, 2, 1. सावकाश गुडघे मांड्या जमिनीवर, पोट जमिनीवर, कपाळ जमिनीवर. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. दोन्ही हात खाली आणि विश्राम. एका गालावर पडून विश्राम. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपण करूया शलभासन. कपाळ जमिनीवर. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली घ्या. अर्ध शलभासन आपण करतोय. आणि आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर चिकटलेली आहे. फक्त उजवा पाय मागून वर उचलला गेलाय आणि यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जोडलाय. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी जमिनीवरच आहे, फक्त डावा पाय वर उचललाय. उजवा पाय सुद्धा जमिनीवर. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली पॅसिव्ह होतोय. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. डावा पाय खाली. हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे, काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. अर्ध शलभासन आपण केलं. सायटिका प्रतिबंधात्मक आहे हे आपण. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष.
आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. हळूहळू कुठेही गडबड न करता. पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचं. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटून घ्यायचे. आणि आतापर्यंत आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. हे करत असताना आपल्याला कुठे मसल टोन जाणवला का, कुठे जास्त भाग खेचल्यासारखा वाटलाय का, हे आपलं आपण तपासूया डोळे मिटून. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपण आता करणार आहोत पद्मासनस्थ योग मुद्रा. ज्यांना पुन्हा एकदा पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र ही योग मुद्रा करणं टाळायचं आहे. याचे फायदे आपला ही डायबेटीस उपचारात्मक आहे ही योग मुद्रा. काल आपण वज्रासनस्थ पाहिली, आज आपण पद्मासनस्थ ही मुद्रा बघणार आहोत. सेम तशीच कृती आहे, फक्त वज्रासनाच्या ऐवजी आज आपण पद्मासन घातलंय. आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठकण्याच्या इथे मागे घ्यायची. नजर समोर. आपली हाताची कोपरं थोडीशी मागे खेचून घ्या म्हणजे छातीचं प्रसरण होतं. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, सीटचा भाग न उचलता. अंतिम स्थितीमध्ये खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडा, हाताची पकड अगदी ढिली करा. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन ज्याच्यामध्ये थोडस अंतर राहत असेल, कपाळ जमिनीकडे टेकत नसेल, त्यांनी हाताची पकड सोडा, हातांच्या मुठी ओढून घ्या, एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. इथे पुन्हा खांदे रिलॅक्स सोडा आणि डोळे मिटून देहधारणा, संपूर्ण आपल्या पाठीच्या मणक्यावर आलेला ताण, पोटावरती आलेला प्रेशर त्याची जाणीव, रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, त्या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. अनकम्फर्टेबल वाटलं तर माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडायला हरकत नाही. उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा, हाताची पकड थोडीशी घट्ट करा, खांदे कोपरं थोडीशी मागे खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. रक्ताचा प्रवाह हा पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेत. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. दीर्घ श्वसनाचे आवर्तन आपण करतो. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. दोन्ही हात जोडून प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं विदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व
श्रीश्च प्रज्ञांच विदेही नैती. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगले आरोग्य, चांगली बुद्धी आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. काल आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास पाहिला, म्हणजे एकाच नाकपुडीने आपण श्वास घेतला आणि एकाच नाकपुडीतून सोडला. आज आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन हे दोन प्राणायाम करणार आहोत. तर डाव्या हाताची आपल्याला ज्ञान मुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा, जी मी काल दाखवली होती. आपली पहिली जी दोन बोट आहेत ती फोल्ड करायची, ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल आणि अंगठा ओपन असेल. जर कुणाला वाताचा त्रास असेल आणि बोट जर फोल्ड होत नसतील तर मग अंगठा आणि पहिलं बोट ओपन ठेवायचं आणि ह्या दोन बोटांनी एक एक नाकपुडी बंद आणि एक नाकपुडी चालू, अशा प्रकारे कृती करा. ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे हात घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्राणायाम मुद्रा करायची आहे. तर सुरुवातीला आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यासाची उजळणी करू आणि मग भेदनाकडे जाऊया. तर डावी नाकपुडी बंद करूया, दोन बोट जी ओपन आहेत त्याच्याने. डोळे अलगद मिटून घ्या. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्यायचा आहे आणि उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवीने रेचक. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने संथ रेचक, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने संथ रेचक, डावीने खोलवर दीर्घ पूरक. चेहरा शांत, फक्त आपण श्वास घेतोय नाकाने. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत थोड्या वेळासाठी. डोळे अलगद म्हटलेले आहेतच. आपण उजवी आणि डावी नाकपुडी श्वास घेतला सोडला त्याकडे आपली जाणीव घेऊन जायची. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच. आणि आता आपण करणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम. डावी नाकपुडी बंद करा, डोळे अलगद मिटलेले. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवीने श्वास भरून घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावीने घेतलेला श्वास सोडून द्या. डावीने संथ रेचक. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत. पुन्हा जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. डोळे मिटलेले आहेतच. उजवीने आपण पूरक केलं आणि डावीने रेचक केलं. हे केलं आपण सूर्यभेदन प्राणायाम. आणि आता करूया चंद्रभेदन प्राणायाम. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक. शेवटचा वर्तन चंद्रभेदन. उजवी बंद, डावीने पूरक,
डावी बंद आणि उजवीने रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. श्वासनासाठी स्थिती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्राम. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. दोन्ही हात शरीरापासून लांब ठेवा. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी असेल. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आणि आता आपण जी जी काही साधना केली सुरुवातीपासून ते आतापर्यंत, त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा आणि देहधारण. उत्तानं शववत् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता शरीरामध्ये स्वस्थपणे पडून जायचं आहे आणि शरीरातला प्रत्येक अवयव क्रमाक्रमाने शिथिल करत जाऊया. सुरुवात आपण आपल्या पावलांपासून करूया. मी माझ्या दोन्हीही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझ्या सीटचा भाग, माझे हिप जॉइंट्स, कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, सांधे मोकळे झाले आहेत, शिथिल झाले आहेत. मी माझी जाणीव माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जात आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहेत. माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके जे आता जमिनीवर विसावले आहेत, तेही शिथिल होत चालले आहेत. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या परगड्या, तिथली फुफ्फुस आणि माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे, तेही शिथिल होत आहे. माझा हा संपूर्ण शरीराचा मधला भाग शिथिल होत चालला आहे आणि याची मला जाणीव आहे. माझी जाणीव माझ्या गळ्याच्या इथे, कंठाच्या इथे, माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहे. हळूहळू मी माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे घेऊन जात आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैल सरजीभ शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवय, भ्रूमध्य, पाठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझ्या टाळूचा भाग, माझे केस शिथिल होत चालले, रिलॅक्स होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि ते शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. माझं लक्ष माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना मी ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आणि दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे.
प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित आहे, उत्तम आहे. आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. मनोमन आपले आई वडील, आपले गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि ह्या आनंददायी स्थितीतून, आरामदायी स्थितीतून आपण बाहेर येऊया. पुन्हा आपली जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळा. आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू शरीराला झटका न देता बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले आहेतच. सावकाश अगदी दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर जातील. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत. आणि योग कर्मसु कौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपण आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. आणि निर्माण झालेले योग संपूर्ण चेहऱ्याच्या डोळ्यांच्या स्नायूंना आपल्या संपूर्ण शरीराला द्या. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही शंका असेल ते विचारू शकता. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.